तर इकडे भाजपमध्ये सुद्धा विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। संजय भेंडे, माधवी नाईक, विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव, कोकणातल्या माजी आमदार प्रमोद जठार यांना संधी देण्यात आलेली आहे। विधान परिषदेवर जाण्यासाठी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुक होते, तर काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या प्रज्ञा सातव यांना सुद्धा संधी देण्यात आली आहे। तर विधान परिषदेसाठी भाजपची यादी जाहीर झालेली आहे। प्रज्ञा सातव, सुनील कर्जतकर, माधवी नाईक, प्रमोद जठार, संजय भेंडे आणि विवेक कोल्हे यांना संधी देण्यात आली आहे। विधान परिषदेची उमेदवारी त्या ठिकाणी मला दिली आहे। मला विश्वास आहे की भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं कोकणात काम करण्याची संधी माझ्या पक्षाने दिली। माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मंडळींचं, माझ्या देशातल्या सगळ्या मंडळींचं, माझ्या पक्षाचं, या सगळ्यांचं मी अत्यंत आभार मानतो। पक्षाचं लक्ष असतं, श्रद्धा आणि सबुरीची मात्र गरज आहे। असाच विश्वास आमच्या सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे। पुन्हा एकदा कोकणामध्ये काम करण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीचं, माझ्या सगळ्या नेत्यांचं शब्दशः आभारी आहे।